2 दिवसावर आपला दिवाळीचा सण आहे। दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो त्यांचं हे वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। यावर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला। काही ठिकाणी ढगफुटी झाली, मनुष्यहानी झाली, पशूंची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामध्ये पुरामध्ये वाहून गेले, घरांची पडझड झाली, शेतीचं तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। विशेष करून ही नदीचा जो भाग आहे, मग तो गोदावरी असेल, लेंडी असेल, मांजरा असेल, आमची मनार असेल, ह्या ज्या नद्यांच्या काठच्या ज्या जमिनी आहेत तिथं निजामसागर, पोचमपाड याच्या पाण्याचं बॅकवॉटरमुळे जे आहे ते जास्त नुकसान झालं। पण महाराष्ट्र शासनाने तर नवीन जे पॅकेज या ठिकाणी जाहीर केलेलं आहे 32,000 कोटी रुपयाचं, ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत करण्याचं धोरण जाहीर केलं। पण शेतकऱ्यांना एकच वाटतं की ही मदत वेळेवर मिळाली पाहिजे, लवकर मिळाली पाहिजे, आणि तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही लवकरात लवकर ही मदत देण्याचा प्रयत्न करू, आणि ही जर मदत लवकर झाली तर आमचा शेतकरी परत रब्बीचं पीक घेईल आणि त्यातून तो उभा राहील। येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि जानेवारीच्या अखेरपर्यंत नांदेड महानगरपालिकेची निवडणूक आहे। मला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस चांगला परफॉर्मन्स करेल। आमची पार्टी या ठिकाणी सर्व नगर परिषदमध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये चांगलं यश मिळेल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। परत एकदा मी सर्व बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।